घरचे काम करू करू कॉलेजचे पेपर देऊ, व्हिडिओ अपलोड करायला तर काय व्हिडिओ काढायला पण टाइम भेटत होता. मग काय भरली पिशवी आणि निघाले गावाला. नमस्कार, मी आहे कांचन. काही असो या नसो, पण वर्षानुवर्ष चालत आलेली परीक्षा द्यायची पद्धत खंडित न होता आमचा मेंदू खंडित करी चालली. किती पण सुट्ट्या द्या, पण पेपरच्या आदल्या दिवशी अभ्यास नाही केला तर काय केलं. त्यात आम्ही एवढे टॅलेंटेड असतो की वेगवेगळ्या ब्रांच म्हणून डिस्कशन करीत असतो. आता पेपर संपल्या मग काय घेतली सुट्टी. सकाळ सकाळी जिच्याकडे चालले होते त्याला ऊस आवडतो म्हणून पप्पांना आणायला सांगितला, तर पप्पाने डायरेक्ट साखर कारखानाच उभारला. एकीकडे शेवग्याच्या शेंगा, दुसरीकडे कांद्याची पात आणि तिसरीकडे लसूण बसत नसला तरी बळजबरी दाबू दाबू बॅग भरलीच. बॅग बिग भरून आले आपल्या श्रीरामपूरच्या बस स्टँडवर. जी बस लागत होती ती काय भेटली नाही. दुसऱ्या 4-5 बस लागत होत्या. बस स्टँडवरची पण माणसं येडवून गेली ती उन्हात उभं राहू. काही ते उन्हात उभं राहू एवढे दमेल होते की तिने डायरेक्ट आपल्या खिशातून रंगीबेरंगी गोट्या काढल्या आणि खेळायला लागले. शेवटी 2 तास उन्हात उभं राहिलं. पुण्याची बस भेटली. त्यात कुणी खाली, कोणी वर, कोणी जागा नसले तरी गर्दी करू बसले. त्या ड्रायव्हर काका फुल हेवी ड्रायव्हर होते. डायरेक्ट बसच उडीत चालले होते. शेवटी बस उडीत आलीच एक स्टँड ढकलीत. हे कोणतं बस स्टँड आहे कमेंट करून सांगा. आता जसं गाड्यांचं ट्रॅफिक लागलं की समजून घ्यायचं वाघोली, खराडी बायपास, चंदननगर आलं. आणि माझं काम असतं की प्रत्येक गाडीनं गाडी खिडकीतून डोकू बघायची. शेवटी आलोच वाकडीवाडीला. मग तिथून आले करवनगरला आपल्या मैत्रिणीची. पुरीने आले स्वयंपाक करून ठेवला होता. मग काय एवढी आगळ दमेल होती की जेवण पण करायची वासना होती. पण काय नाही म्हणता मारलं जेवण होता.